जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आजच्या योग सत्रात आपण बघणार आहोत ज्यांना सारखा गॅस बनतोय, उदरवायू, पोट साफ होत नाही, किंवा ज्याला आर्शविकार म्हणजेच पायल्सची समस्या आहे, किंवा फिशर आहे आणि फिस्टूल आहे म्हणजे भगंदर आहे, तर त्यांनी योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये काय उपचार करायचा आहे. आज एक वनस्पती तुम्हाला मी दाखवणार आहे, तिचे फळही तुम्हाला दाखवणार आहे. त्याचा उपयोग आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी किती सुरेख सांगून ठेवलेला आहे, तो आपण बघणार आहोत. तर अगोदर आपण बघणार आहे योगिक उपचार त्याच्यासाठी काय आहे. तर बघा, योगिक उपचार ह्या पद्धतीत असं कुंबडू बैठक, हिला आपण म्हणत असतो कुंबडू बैठक. या कुंबडू बैठकीमध्ये बसायचं. सकाळी कोमट पाणी, कोमट पाण्यामध्ये सैंधव लवण म्हणजे सैंधव मीठ घालायचं. किती घालायचं, किती पाणी खारट करायचं आणि किती पाणी प्यायचं हे आपल्यावरती आहे. डोळ्यातले अश्रू जितके खारट असतात तितकंच खारट करायचं. खूप जास्त नाही, खूप कमीही नाही. बरोबर. 1 ग्लास 2 ग्लास जेही, अर्धा लिटर 1 लिटर पाणी प्या. आणि पाणी पिऊन ताबडतोब उठायचं आणि हे अभ्यास करायचे. बघा, पहिला अभ्यास, हातांचे बोट असे एकमेकांमध्ये गुंतवायचे, श्वास घ्यायचा, बरोबर. हा पहिला अभ्यास, याला आपण म्हणत असतो ऊर्ध्व ताडासन. त्यानंतर करायचं तिर्यक ताडासन. पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं. पुन्हा दोन्ही हातांचे बोट एकमेकांमध्ये गुंतवायचे, श्वास आत भरायचा आणि उजवीकडे असं वाकायचं. पुन्हा डावीकडं बरोबर. हे झालं तिर्यक ताडासन. त्यानंतर आता पायामध्ये साधारणतः 1 ते 2 फुटाचं अंतर, उजवा हात असा पाठीवरती, डावा हात असा उजव्या खांद्यावरती ठेवायचा, श्वास आत भरायचा, कटी चक्रासन. नंतर हात बदलायचा, नंतर श्वास सोडून द्यायचा. प्रत्येक अभ्यास मी तुम्हाला 4-4 वेळा 5-5 वेळा करून दाखवतोय, प्रतिकात्मक. तो प्रत्येक अभ्यास आपण साधारण 10-10 वेळा, 25-25 वेळा ते 100-100 वेळा आपण करू शकतो. तर बघा, आता याच्यानंतर पुढचा अभ्यास आहे, त्याचं नाव आहे परिवर्तन पार्श्व कोणासन. असा उजवा पाय समोर करायचा, डावा पाय असा जमिनीवरती टेकवून द्यायचा. बरोबर. हाताची प्रणाम मुद्रा. आता डाव्या हाताचं कोपर उजव्या उजव्या गुडघ्याच्या बाहेर असं अडकवायचं किंवा फसवायचं आणि असं पाठीमागं बघायचं. परिवर्तन पार्श्व कोणासन. आता डावा पाय समोर आणला. बरोबर. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेर असा टाकला, पाठीमागं बघायचं. सर्व काही सोपं आहे हो, फक्त आपण केलं पाहिजे.
बरोबर. यानंतर पुढचा जो अभ्यास आहे त्याचं नाव आहे शंख आसन. शंख किंवा उदरकर्षासन. बघा, फक्त ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी हा अभ्यास करू नका. हार्नियाची समस्या आहे तर ताडासन चालत नाही. बरोबर. हे केलं शंखासन म्हणजे उदरकर्षासन. आता पुढचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर बघा किती आहे ते तुम्ही व्यवस्थित नीटनेटकं बघून घ्या. श्वासात घ्यायचा आहे. तिर्यक भुजंग आसन. आणि मग त्यानंतर विश्राम करायचा. पोटावरती झोपूनच विश्राम झाला का असा आल्हाद डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. तर हे अभ्यास 5-6 आसन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आता एक वनस्पती तुम्हाला प्रथमतः दाखवून देतो. बघा, ही वनस्पती बघा. हिला आपण बकाना म्हणत असतो. बकायन सुद्धा हिला म्हटलं जातं. वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळे वेगळे नाव आहे. हिचे फळं बघा किती सुंदर आहे. फुलं बघा किती सुंदर आहे. कडू निंबाच्या झाडासारखं हुबेहूब दिसणारं झाड. याच्या निंबुळ्या म्हणजे याचं फळं. हे फळं जेव्हा सुकतं त्यावेळेस याचा प्रयोग केला जातो. आता तो प्रयोगही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले योगिक उपचार आपण बघितले. आता आयुर्वेदिक उपचार आपण बघणार आहोत. आयुर्वेदिक उपचार जे आहे ह्या फिशर असो, फिस्टुला असो किंवा पायल्सची समस्या असो, ह्या आजारामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये अर्शकल्पवटी, त्यानंतर फायटरवटी. अर्शकल्पवटी, फायटरवटी 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ. समस्या जास्त आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ सुद्धा 2-2 गोळ्या रिकाम्या पोटी आपण घेऊ शकतो. बरोबर. त्यानंतर जेवणाच्या नंतर त्रिफळा, गुगळ, लिवामृत वटी या 2-2 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ जेवणाच्या नंतर घेऊ शकतो. अभयारिष्ट, हो, अभयारिष्ट रात्री झोपताना, कुमारी असो रात्री झोपताना, आणि जर यदा कदाचित अर्शविकार, खुनी म्हणजे खूप रक्त पडत आहे तर अशा वेळेस उशिरा सौचा प्रयोग आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अभयारिष्टमध्ये, कुमारी आसवमध्ये उशिरा सौ. रक्त थांबतं. पण जर पू पडत असेल, बरोबर, पू पडतोय, तर हे तिन्ही औषधं अभयारिष्ट, कुमारी आसव आणि उशिरा सौ सम प्रमाणात 2-2 चमचे किंवा 3-3 चमचे रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये टाकून पिऊन घ्यायचं. बघा, आता याचा प्रयोग मी तुम्हाला सांगतो. ही जी वनस्पती आहे तिचा उल्लेख मी केलेला आहे, तिची ओळख मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. पहिला संदेश ऋषी मुनींचा आहे, झाडे लावा झाडे जगवा. हा संदेश आहे. बरोबर. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्ष हेच आपले सगळ्यात मोठे नातेवाईक आहे. तर बघा काय करायचंय, हे बकाण्याचे फळं जेव्हा वाळतात त्यावेळेस ते व्यवस्थित सुरक्षित वेचून घ्यायचे किंवा तोडून घ्यायचे आणि सूर्यप्रकाशामध्ये छानसे त्याला वाळवायचं. वाळवल्यानंतर ते व्यवस्थित कुटायचे, बियांच्या सकट कुटायचे आणि त्या सर्व बिया वगैरे फळं वगैरे कुटून झाले का ते एका व्यवस्थित काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे सुरक्षित. आणि त्यातला दररोज 1 चमचा किंवा अर्धा चमचा रात्री झोपताना गाईच्या तुपाबरोबर घ्या किंवा दुधाबरोबर घ्या.
हं? आणि ताकाबरोबर सुद्धा आपण याचा प्रयोग करू शकतो. पण ताक रात्री प्यायचं नसतं. ताक दुपारी प्यायचं असतं. तर दुपारी जेवण झाल्यानंतर तुम्ही ताकामध्ये सुद्धा याचं सेवन करू शकता. आणि काहीच नसलं, यदाकदाचित आपल्याकडे ताक नाहीये, तूपही नाहीये, दूधही नाहीये. कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप गुणवत्तेच्या बाबतीमध्ये खूप संशय आहे. तर कोमट पाणी हे कोमट पाण्यामध्ये तुम्ही याला टाकून प्या. हे विरेचक औषध आहे. पोट व्यवस्थित साफ होतं. पोटाचा नीटनेटका निचरा होतो आणि आरोग्य स्वस्थ होतं. तर सगळ्यांनी करा. इतरांना सुद्धा सांगा. हा ऋषी मुनींचा, साधू संतांचा संदेश जगातल्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचू द्या. आजच्या पुरतं इतकंच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दररोज असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, माझा उत्साह वर्धित करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघणं किंवा तुमच्या परिजनांना पाठवणं हे सगळ्यात मोठं आपलं एक सेवा आहे. ती सुद्धा पूर्ण करा. तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.